केंद्रावर जो घोळ पाहायला मिळतो राज्याच्या वनमंत्र्यांबाबत, आणि मग मतदारांचं काय होणार? जर तुमच्या बाबतीमध्ये जर मतदान केंद्रावर घोळ होत असेल तर सर्वसामान्य मतदारांचं काय होणार? हाच प्रश्न इथे लोकशाही अशी कशी? सर्वसाधारणपणे नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 94 मध्ये आम्ही मतदान करायचो, पण या वेळेला सेंट मेरी शाळेमध्ये आमचा मतदान केंद्र सांगितलं. तिथं पहिल्यांदा गेलो, तिथे रूम नंबर 9च नाहीये. इथं आल्यानंतर तिथे रूम नंबर 9 आहे, म्हणजे केंद्र क्रमांक, परंतु त्या यादीमध्ये आमचं नाव नाहीये. आता सेंट मेरी मध्ये आम्ही चाललोय आणि शोधतोय मतदान करायचं की नाही. इलेक्शन कमिशनरने हे माझंच नाव, इथला मी आमदार, इथला राज्याचा मंत्री, जर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच घ्या. परिवारात नियोजन व्यवस्थित नाहीये. नियोजन निश्चितपणे व्यवस्थित नाहीये. संपूर्ण परिवाराचीच मतदानाचंही असं नाही, आता आमच्या कुटुंबातले 3 ठिकाणी एकाच बिल्डिंग मध्ये राहणार आहे आम्ही, बालाजीमध्ये. काहींचं इथं आहे, काहींचं सेंट मेरी मध्ये आहे. आता तो तिथे सेंट मेरी मध्ये जातोय. आता आम्ही शेवटी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, शोधलं पाहिजे, शोधू. सर, हा का मनमानी कारभार म्हणावा नाही, नाही. लागेल? कारण काय झालं की प्रत्येक वेळी मतदान मोजणी केंद्र पण जो आहे तोही एकच असायचा किंवा 2 असायचे. यावेळी 8 मतमोजणी केंद्र केले. हा सगळा प्रकार म्हणजे जसं पटेल असं मनाला पटेल अशाच पद्धतीने केले. तुम्हाला माहिती आहे की ह्या शहरामध्ये प्रभागाची रचना करताना सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने केली. खरं म्हणजे माननीय न्यायालय या सर्व गोष्टीला स्थगिती देण्याच्या मूडमध्ये होते, परंतु राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका एकच वेळेला व्हाव्या म्हणून आमच्या काही लोकांनी सांगितलं हरकत नाही, या परिस्थितीत होऊ जाऊ द्या. आता वाशीमधल्या एका वॉर्डमधल्या एका उमेदवाराचं सकाळी सांगितलं तुमचं वैध आणि नंतर रात्री सांगितलं अवैध. कोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने त्या उमेदवाराचं नाव तिथं कायम केलं. अशा प्रकारची ही असलेली यंत्रणा ज्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली राबवली गेली त्यांचीच चौकशी करण्याची गरज आहे आणि ती करण्याकरता निश्चितपणे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.